3 मिनिटात सर्व काही. 1 किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी 254 कोटी 54 लाख रुपये. होय, हा आकडा महाराष्ट्रातील एका रस्त्यासाठीच्या खर्चाचाच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी तसा जाहीर आरोप केलाय. राजू शेट्टी यांचा आरोप आहे, शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार भरमसाठ खर्च करते. नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. आज महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गासाठी 1 किलोमीटर मागे 254 कोटी रुपये खर्च होणार असल्याच्या आरोपाबद्दल 3 मिनिटात सर्व काही मांडणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी नेते आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. ते त्यामुळे विरोध करतायत. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट लक्ष केलंय. त्यांनी जे मांडलंय ना ते थेट त्यांच्या शब्दात सांगतो. राजू शेट्टी म्हणतात, देवाभाऊ काय चाललंय तुमचं? फोंड्या माळावर तुम्हाला 1 किलोमीटर रस्ता करण्यासाठी 254 कोटी रुपये कशासाठी लागतात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला 802 किलोमीटर लांबीचा 86,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग जाहीर केला. संपूर्ण राज्यातील या महामार्गाचा 1 किलोमीटर मागे असलेला खर्च 107 कोटी 23 लाख रुपये होता. आता हा महामार्ग मान खटाव मार्गे वाढवलाय. तो 856 किलोमीटर म्हणजेच 54 किलोमीटर इतकं अंतर वाढवून या महामार्गाचा खर्च 1 लाख कोटी रुपयांवर गेलाय, असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. शेट्टी पुढे म्हणतात, याचाच अर्थ 54 किलोमीटर म्हणजे 54.94 किलोमीटर रस्त्यासाठी 14,000 कोटी रुपयांनी प्रकल्प खर्च वाढलाय. थोडक्यात मान खटाव या माळरानावरील रस्त्याच्या 1 किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 254 कोटी 54 लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे, असा राजू शेट्टींचा आरोप आहे. ते पुढे म्हणतात, देवाभाऊ फोंड्या माळावर तुम्हाला 1 किलोमीटर रस्त्यासाठी 254 कोटी 54 लाख रुपये खर्च कशासाठी? नेमका हा महामार्ग ट्रम्प तात्यांचे डॉलर रस्त्यावर टाकून महामार्ग बनणार आहे का, असाही त्यांचा प्रश्न आहे. आता इथे एक लक्षात घ्या मात्र, की हा काही फक्त बांधकाम खर्च नसतो रस्त्याचा. तिथं भूमी अधिग्रहण त्यासाठी सुद्धा खर्च येतो. नुकसान भरपाई द्यावी लागते. वेगवेगळे सोपस्कार असतात. अर्थात आता आपल्याला पाहायचं आहे की राज्य सरकार काय सांगतं. तोपर्यंत आपण वाट पाहूया. आज इतकंच. मुक्तपेठ लाईक करा, सबस्क्राईब करा.